मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं। बातमी अर्थात आहे गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली। कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप एका बाजूला सुरू असताना आता हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, त्याच्या संदर्भात सरकार विचार करतंय, हे सुद्धा आज परिवहन मंत्र्यांनी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं आणि संप मागे घेण्याचं आवाहन राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। पण एसटी कर्मचारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवरून गेल्या 30 दिवसांपासून संपावर आहेत आणि या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार राज्य सरकार करणार नाही, कारण कोर्टाच्या समितीच्या निर्णयाच्या नंतर त्याच्याबद्दलचा विचार होऊ शकतो, हे आज परिवहन मंत्र्यांनी सांगितलं। परिवहन मंत्र्यांनी आज एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी एसटी ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर गरज पडल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते असं अनिल परब म्हणाले। मेस्मा कायदा लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं परब म्हणाले। तर दुसरीकडे अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी रोखणाऱ्यांवर कठोर पोलीस कारवाई करण्यात येईल असंही परिवहन मंत्र्यांनी तंबी दिली आहे। अनिल परब नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात। उद्यापासून म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर कोण कामगार येणाऱ्या कामगारांना अडवत असेल तर मला हायकोर्टाने देखील मुभा दिलेली आहे की त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। आजपर्यंत या बाबतीत आम्ही थोडंसं धोरण सौम्य ठेवलं होतं, परंतु या बाबतीमधलं आमचं धोरण अतिशय कडक राहील। जर येणाऱ्या कामगारांना कोणी अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्यावरती कुठल्याही कोणाची पर्वा न करता अतिशय कठोर कारवाई केली जाईल। कठोर म्हणजे कायद्याच्या भाषेत जी कठोरची व्याख्या आहे त्याच्यात कायद्यात जी कठोरात कठोर कलम आहेत त्याचा वापर आम्ही करू। मेस्मा हा कायदा हा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहे। आज दिवसभर काही चॅनल्सने हे चालवलेले आहे की एसटी ही अत्यावश्यक सेवेत नाही, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे। माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती आणि दिलेली माहिती याच्यामध्ये थोडा तफावत। आम्ही आज कुठलंही अल्टिमेटम देणार नाही। त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट अतिशय स्पष्ट आपल्याला सांगतो की जी कारवाई आम्ही केलेली आहे, आम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा हे सांगितलं की संप मागे घेतला तर ही कारवाई आम्ही मागे घेऊ, परंतु आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना हे सांगतोय की जी कारवाई आम्ही केलेली आहे ती कारवाई आता मागे घेतली जाणार नाही। संप जरी संपला तरी आम्ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही। राज्यातले एसटी कर्मचारी हे विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत आणि या सगळ्याबद्दल बोलताना आज परिवहन मंत्री नेमकं काय म्हणाले ते सुद्धा जाणून घेऊयात। विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याचा निकाल हा 12 आठवड्यात जी मुंबई हायकोर्टाने जी समिती नेमलेली आहे या समितीच्या माध्यमातूनच जो अहवाल येईल या अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होईल आणि त्यानंतर राज्य शासन याच्यावरती निर्णय घेईल। सुरुवातीपासून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की जो अहवाल ही समिती देईल तो अहवाल आम्हाला मान्य असेल। या बाबतीतले पगारवाढीचे लेखी आदेश आम्ही काढलेले आहेत आणि त्यामुळे दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे आम्ही ही पगारवाढ दिलेली आहे। या पगारवाढीच्या बाबतीमध्ये ही पगारवाढ फसवी आहे अशा प्रकारच्या काही बातम्या कामगारांमध्ये पसरवल्या जातात। माझं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे। मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी आपल्यासमोर ठेवला होता। त्या तक्त्यामध्ये ज्या काही आकडे आम्ही सांगितलेले आहेत ते आकडे आपल्या पगाराच्या स्लिपमध्ये येणार आहेत। त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला पगाराची स्लिप मिळेल त्या दिवशी आपल्याला कळेल की आम्ही खरं बोलतोय खोटं बोलतोय, आणि म्हणून आपल्या माध्यमातून एवढ्या माध्यमांच्या समोर मी आकडेवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे त्या आकड्यांपासून परत येण्याचा प्रश्न येत नाही।
राज्य सरकारनं जरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा इशारा दिला असला तरी आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेल्या सदावर्तेंनी राज्य सरकारला प्रति आव्हान दिलंय। आधी एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण करा आणि त्यानंतर आमच्यावर मेस्मा लावा, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावता येणार नाही ही त्यांची भूमिका आहे। खरं तर या सगळ्याला त्यांचा नेमका आधार काय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पण आपण ऐकूयात सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते जे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत, त्यांनी नेमकं काय विधान केलंय। अध्यादेश नाही, अत्यावश्यक सेवा कधी होईल जेव्हा तिचं विलीनीकरण शासनात होईल। कारण स्पष्टपणे जोपर्यंत ते स्टेट होत नाही तोपर्यंत त्याला मेस्मा लागत नाही, हे कायदेशीर स्पष्ट आहे। आर्टिकल 12 खाली हे महामंडळ आहे आणि विलीनीकरण आधी केल्यानंतर तुम्ही एकदा नाही दोनदा मेस्मा लावू शकता। परंतु मी जसं म्हणलं की शहाणपण कुठून तरी उधार आणलं पाहिजे, उधार शहाणपण आणून बोललं पाहिजे। राज्य सरकारनं जरी इशारा दिला असला, गर्भित इशारा मेस्मा लावण्याचा, कठोर कारवाईचा, पण एसटी कर्मचारी मात्र तसूभरही मागे हटायला तयार नाहीयेत। एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आमच्यावर मेस्मा लावा किंवा आणखी कुठली कारवाई करा, पण आम्ही त्याच्यावरून मागे हटणार नाही, ही त्यांची भूमिका आहे। विलीनीकरणाच्या मागणीवरून राज्यातला एसटी कर्मचारी आज निकराची लढाई लढतोय आणि अनिल परबांच्या पत्रकार परिषदेमध्ये संपकऱ्यांवर कठोर कारवाईची घोषणा केल्यानंतर सुद्धा राज्यातले एसटी कर्मचारी संपाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। औरंगाबादमध्ये संपकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सरकारनं कोणतीही कारवाई केली तरी मागे न हटण्याचा या कर्मचाऱ्यांनी निर्धार व्यक्त केलाय। जवळपास गेल्या 1 महिन्यापासून हे लोक आंदोलनामध्ये आहेत। मात्र सरकारच्या गंभीर इशाऱ्यामुळे थोडंसं कुठेतरी डिस्टर्ब झाल्यासारखे मला सगळे कर्मचारी वाटतात। तुमच्या चेहऱ्यावर चिंता वाटते जेव्हा अनिल परब यांनी सांगितलं की मेस्मा लावला जाईल? नाही, आमच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नाही। आम्ही आमचा दुखवटा असाच चालू ठेवणार आहे आणि जर उद्या कठोर कारवाई झाली, कठोर म्हणजे काय, जेलात जावं लागलं तर आमचा परिवार, आमचे लेकरं बाळ आमचा दुखवटा असाच चालू ठेवतील जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत। परंतु अनिल परबांनी असाही दावा केलेला आहे की जवळपास 16,000 कर्मचारी कामावर आहेत आणि जवळपास 12,000 एसटी पण 1200 एसटी बाहेर फिरतायत। कुठंतरी थोडंसं लोक तिकडे ओढा आहे काम करायचं लोक? नाही, हेच काय आहे, त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी प्रेस नोट दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये आजही तुरळक एखादी जर एसटी एखाद्या आगारातून निघली असेल, परंतु 100% 99% एसटी बंद आहे। लालपरी कुठेही रस्त्यावर नाही, एखादी तुरळक चालू आहे आणि दात कोरल्याने एखादी एसटी गेल्यानं पोट भरत नाही। त्यामुळं संपूर्ण एसटी चालू झाल्याशिवाय ह्या जनतेची हेळसांड ह्या सरकारनं लवकरात लवकर थांबवून एसटी महामंडळाला राज्य शासनाचा दर्जा, आम्ही आमचा हक्क मागतोय, काही एक्स्ट्रा जास्त डबल मागत नाही। जर तुम्ही अत्यावश्यक सेवेत म्हणताय आम्हाला, तर मग बाकीचे शासनाचे नियम आम्हाला का अत्यावश्यक सेवेत धरत नाहीये? जे आम्ही मागतोय तुम्हाला की सरकारी कर्मचाऱ्यांचं जे 7वां वेतन वगैरे, जे सवलती वगैरे, लिव्ह वगैरे, जे मेडिकल वगैरे जे काय असेल ते आम्हाला मग शासनाप्रमाणे का नाही धरत? या ठिकाणी तुम्ही शासनाप्रमाणे का आम्हाला म्हणताय की तुम्ही अत्यावश्यक सेवेत आहे? म्हणजे सोयीनुसार अत्यावश्यक सेवा सांगताय, सोयीनुसार त्यांच्या हिशोबाने चाललेलं आहे त्यांचा। कारवाईला तयारी? आम्ही खंबीर आहोत सर। तुम्ही तर लिनबी सुद्धा आहात. हो, पण मी खंबीर आहे सर त्याच्यासाठी। मी मागे नाही हटणार। त्यांनी मला कुठेही टाकू द्या, जेल टाकू द्या, फाशी देऊ द्या, आणि जरी मला जेलमध्ये टाकलं तर आज माझे लेकर माझे इथे येऊन बसतील। माझा हा दुखवटा आहे ना, 45 दिवसाचा दुखवटा असतो हा। आज तर फक्त 22 दिवस झालेत। 45 दिवसाचा दुखवटा आहे, तो दुखवटा आम्ही कायम चालू ठेवणार आहे। ते कारवाई काही झाली तरी चालेल? हो, चालेल ना, काहीच अडचण नाही आम्हाला। कारवाई काही झाली चालेल। मी जरी मला ते मेस्मा का भिस्मा काय म्हणताय ते मला काही माहीत नाही ते, कारण आजपर्यंत आम्हाला शासनात नाहीये तो कायदा, आम्हाला लागूच होऊ शकत नाही ना। तुम्ही अत्यावश्यक सेवा म्हणता, तुम्हाला गरज पडली तर अत्यावश्यक सेवा म्हणता तुम्ही। एसटी अत्यावश्यक सेवेमध्ये म्हणता आणि गरज नाही पडली पगाराच्या वेळेस आमच्याकडे पैसा नाही असं तुम्ही सांगताय, तर आम्हाला तुम्ही काय मेस्मा फिस्मा काय लावायचं लावा, तर आमचे घरचे मुलं बाळ इथे येऊन बसतील ना संपाला। आम्हाला जिथं टाकायचं तिथं टाका। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। वळत पुढच्या बातमीकडे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरती राज्य सरकारनं निलंबनाची कारवाई केली, पण ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचं आज
परमबीर सिंग यांनी राज्य सरकारला सांगितलं आणि या कारवाईच्या विरोधात आपण कोर्टात दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कारवाई करताना सरकारनं कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नसल्याचंही परमबीर सिंग म्हणतायत. राज्य सरकारनं परमबीर सिंग यांचं निलंबन केलं, मात्र हे निलंबन स्वीकारायला परमबीर सिंग यांनी स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे परमबीर सिंग यांचं हे निलंबन सुद्धा न्यायालयीन लढाईचं कारण ठरणार आहे. दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरती राज्य सरकारनं कारवाई केली, पण ही कारवाई करत असताना त्यांनी या गुन्ह्यातल्या आणखी आरोपींवर कारवाई का केली नाही असा सवाल राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. आणि मुळातच जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे. परमबीर सिंगांवर त्यांनी केलेली जी काही कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भात मी एवढंच सांगेन की जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तसंच ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागे पुढे का पाहताय, तशीच त्यांच्यावरही कारवाई तुम्ही करून दाखवण्याची हिंमत दाखवा. नाहीतर तुमच्या सरकारविरुद्ध जो बोलतो त्याच्यावर कारवाई कराल आणि तुमच्या सरकारमधले जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मात्र वाचवाल, हे योग्य नाही. आगामी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे. येत्या 6 तारखेपासून 10 दिवसांचा हा दौरा राज्यभर राज ठाकरेंचा असेल. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात येत्या 6 तारखेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 14 डिसेंबरला राज ठाकरे मराठवाड्यात असतील. 16 डिसेंबरला मनसेची पुण्यात पुन्हा बैठक होणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. राज ठाकरे येत्या काळात अयोध्येचाही दौरा करणार आहेत, मात्र याची अद्याप तारीख ठरली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपसोबत आतापर्यंत युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, मात्र तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल असं सांगत नांदगावकरांनी मनसे भाजपा युतीची चर्चा पूर्णपणे फेटाळलेली नाहीये. एकंदरीत साहेबांचा दौरा महाराष्ट्रामध्ये कधी करायचा त्याच्याविषयी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आता 6 तारखेला मला वाटतं साहेब पुण्याला जाणार आहे. 16 तारखेला 6 तारखेला एक छोटी बैठक आहे पुण्याची, त्याला जाणार आहे. 14 डिसेंबरला साहेबांनी मराठवाड्यातील सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्या एकंदरीत कोविडच्या पार्श्वभूमीवर किती लोकांना एकत्रित करायचं हे पाहता तशा प्रकारचे सगळेच पदाधिकारी आणि काही प्रमुख लोक अशी 14 डिसेंबरला संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बैठक ठेवलेली आहे. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची जी छपाई आहे त्या साहित्याची छपाई कमी केली जाते असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची छपाई वाढवावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या साहित्याच्या 9 लाख प्रती छपाईचे आदेश देण्यात आले होते, मात्र केवळ 20,000 प्रतींची छपाई करण्यात आल्याचं फडणवीस म्हणतात. यासाठी खरेदी केलेला 5.5 कोटींचा कागद तसाच पडून आपल्याकडे आहे. याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधलंय. या ग्रंथाच्या छपाईला वेग देण्यात यावा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे. कालच मी एक न्यूज वाचली आणि मला अतिशय खंत वाटली की आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणं, त्यांचे विचार या संदर्भात आपण खंड प्रकाशित करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सातत्याने हे खंड प्रकाशित केले जातात आणि सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून दिले जातात. परंतु शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून जे सरकार आता सत्तेवर बसलेलं आहे त्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या खंडांचं प्रकाशन आता बंद केलं आहे. 9 कोटी रुपयाचा कागद पडलेला आहे, पण आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे टेक्निक नाही, आमच्याकडे प्रॉब्लेम आहे असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं प्रकाशन
थांबवण्याचं काम या सरकारने केलं. मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानतो की माननीय उच्च न्यायालयाने सुमोटो याची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात राज्य सरकारला त्यांनी जाब विचारलेला आहे. की राज्य सरकारला विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य वर्षानुवर्ष आपण प्रकाशित करतो ते प्रकाशित करण्याची सुरुवात तात्काळ सरकारने केली पाहिजे आणि हे बंद का झालं, ते कुणामुळे झालं याचीही चौकशी ही सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं भवितव्य काय, कारण राज्य सरकारनं आता थेट मेस्मा लावण्याचा गर्भित इशारा दिलाय. या संदर्भातली चर्चा एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.